नमस्कार, मी ज्योती. फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण कुरकुरीत न खाजणारी आंबट गोड पण टेस्टी अशी आळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. वडीची पानं कशी ओळखायची तर आजकाल बाजारात थोडी जाडसर आणि काळं देठ असलेली खास वडीची पानं मिळतात. ती आपण घेऊन यावीत. वडीच्या पानाच्या मागच्या बाजूला ज्या जाड शिरा आहेत त्या आपण कापून घ्याव्यात. स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्याव्या. एका बाजूला वडीची पानं आपण ठेवून द्यावीत. आता आपण वडीसाठी लागणारे साहित्य पाहूया. 2 कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, थोडी चिंच जी आपण गरम पाण्यात भिजत घालणार आहोत, हिरवी मिरची व लसणीचा ठेचा, हळद, तिखट, गूळ, धणे व जिऱ्याची पूड जी आपण ओबडधोबड वाटून घेतलेली आहे, ज्याच्यामुळं वडीला खूप छान चव येते, चवीनुसार मीठ आणि पांढरे तीळ. आता आपण भिजत घातलेली चिंच आणि गूळ याचा कोळ करून घेणार आहोत आणि तो आपण बाजूला ठेवून देऊयात. दुसऱ्या एका भांड्यामध्ये डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, पांढरे तीळ, ठेचा, कुटलेले धणे जिऱ्याची पूड, चिंचेचा आणि गुळाचा कोळ या सर्वांचं एकजीव करून मिश्रण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी थोडे थोडे पाणी घालत आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया. हे मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ असं कधी करू नये. पानांना सहज लागेल असं हे मिश्रण असावे. आता पानं अशी पोळपाटावर पालथी घालून एक एक पान या पानांवरती अशा प्रकारे पीठ लावून घ्यावे. 2 पाने अशी व 2 पाने विरुद्ध दिशेने अशी टाकून आपण वड्या बनवत आहोत. साधारण 5 ते 6 पानांमध्ये एक मध्यम आकाराची वडी बनते. वड्या बनवत असताना सगळ्यात मोठी चूक इथेच होते की आपण वडीला एकसारखे पीठ व्यवस्थित लावत नाही आणि ही अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूंनी ही वडी दुमटून घेणार आहोत, ज्याच्यामुळे आपली वडी सुटणार नाही. आता खालच्या बाजूंनी पाने उचलून ती हळूहळू त्याला भरपूर असं पीठ लावून आपण गुंडाळून घेत आहोत. गुंडाळताना मी असं दाबून घेत आहे, तुम्ही पाहत असाल. तयार झालेल्या वड्या एका भांड्यात गरम पाणी घेऊन एका चाळणीला खाली तेल लावून त्यात वड्या उकडून घेणार आहोत. साधारण 15 ते 20 मिनिटात वड्या उकडून होतात. आता वड्या तयार झाल्या आहेत हे कसे ओळखायचे तर एक सुरी घ्यावी व वडीला टोचून बघावे. सुरीला काही पीठ लागलं नाही तर म्हणजे वडी तयार आहे. वड्या गार झाल्या की त्याच्या एकसारख्या आकाराच्या वड्या पाडून घ्याव्यात आणि त्याचबरोबरीने एका कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवून द्यावे. कढईतले तेल तापून झाले की मध्यम फ्लेमवरती एक एक करून अशा 7-8 वड्या तेलामध्ये सोडाव्यात. तेलामध्ये अजिबात गर्दी करू नये. कारण 1 ते 1.5 मिनिटे एका बाजूने तसेच दुसऱ्या बाजूने ह्या वड्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल किंवा आवडलेली असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
अशाच चविष्ट आणि रुचकर रेसिपीजसाठी फूड स्टोरीज विथ ज्योतीला फॉलो करा. धन्यवाद.